नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून। होय मित्रांनो, बांगलादेशमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे। ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर होय 15 सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कांद्याची खरेदी। पण 15 सप्टेंबर नंतर बांगलादेशमध्ये अचानक असं काय बरं घडताना दिसणार आहे आपल्या सर्वांना, ज्याच्यामुळे 15 सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी। आणि 15 सप्टेंबर नंतर बांगलादेशची जी कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू होणार आहे, या कांदा खरेदीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आहे आणि या परिणामामुळे 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार 15 सप्टेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी। पण 15 सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे बांगलादेश 15 सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि या खरेदीचा परिणाम मग देशातील कांद्याच्या दरावरती कसा होणार, यामुळे कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार। चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे। आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी ही या ठिकाणी बंद आहे। बांगलादेशमधील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सपोर्ट करण्यासाठी ही कांदा खरेदी या ठिकाणी बंद आहे। पण बांगलादेशमध्ये पुढील 5 दिवस पुरेल एवढाच कांदा शिल्लक आहे। याच्यामुळे देशातील बाजारात कांद्याची असणारी बाजारभावाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि महागाईला कुठेतरी नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश कांदा खरेदीसाठी IP परवाने या ठिकाणी जाहीर करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे 15 सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा मोठ्या प्रमाणात भारतातून कांदा खरेदी सुरू करणार आहे। बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की लगेचच कांदा बाजारभाव सुरुवातीला 2000 आणि त्यानंतर 2500 पार जाताना दिसतील, परंतु भविष्यात बिहार निवडणुका असल्यामुळे कांदा भाव हे नियंत्रणातच राहतील। याच्यामुळे कांदा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते कांदा बाजारभाव 2000 वर गेले की त्याच्यानंतर आपण तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा। भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो सतत।
शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.